नमस्कार. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीला आपण काय करावे आणि काय करू नये हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. कारण मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो. कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आलेली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणकोणते रंग शुभ आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आहेत, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, बोर नाहणं, किंक्रांत म्हणजे काय, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. मकर संक्रांत ही यावर्षी म्हणजेच 2026मध्ये 14 जानेवारीला वार बुधवार या दिवशी आलेली आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरुवात होते. म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो. म्हणूनच या दिवसापासून म्हणजे संक्रांतीपासून दिवस हा तिळाने मोठा होत जातो असे म्हणतात. मकर संक्रांतीला स्नान, दान आणि धर्म त्याचबरोबर देवदर्शनाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व मानले जाते. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे. तर आपण हे थोडक्यात बघायचे आहे. यंदाची संक्रांत जो पुण्यकाळ आहे तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी 3:06 असून सूर्य हा मकर राशीमध्ये या वेळेमध्ये प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. म्हणजेच 6:20 असणार आहे. हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म देखील आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर संक्रांत ही एक देवी मानली जाते. गेले काही वर्षांपासून प्रत्येक वेळेस ती येताना वेगवेगळ्या वाहनावर येत असते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल. म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन हे वाघ असणार आहे. उपवाहन घोडा असणार आहे. त्याचबरोबर तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केशराचा टिळक लावलेला आहे. वयाने ती कुमारिका असून बसलेल्या अवस्थेमध्ये आहे. तसेच तिने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. त्याचबरोबर ती पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेकडे ती पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आलेली आहे त्या लोकांना सुख मिळेल. आणि या दिवशी सूर्याला चंदन मिसळलेलं जल अर्पण केल्याने पद मान वाढतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून सूर्याला जल अर्घ्य अर्पण करायचे आहे. त्यासोबतच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे इत्यादी कोणत्याही प्रकारचे काम, त्याचबरोबर नशा करणे वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान करणे अशी कार्य देखील आपल्या हाताने चुकून करायची नाही आहेत. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार बनवायचा नाही आहे. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. आणि त्याचबरोबर आपल्या धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक रंगाचं एक वेगवेगळं महत्त्व असतं. प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देत असतो. त्यामुळे काही रंग सकारात्मक शुभ फलदायी असतात आणि काही नकारात्मक देखील असतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी कोणता रंग परिधान करायचा नाही आहे हे आपण दोन्हीही बघणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग असे आहेत ते अत्यंत शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. असे म्हटले जाते की सौभाग्यवती स्त्रीने हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या आणि हिरव्या रंगाचे वस्त्र जर परिधान केले तर तिच्या पतीचे आयुष्य वाढते असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे. त्यासोबतच हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना देखील
हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस देवीला अर्पण करत असतो आणि हिरव्या रंगाची साडी खण हा देवीला अर्पण करत असतो. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे तुम्हाला समजलेच असेल. त्यामुळे शक्य झालेच तर तुम्ही आवर्जून हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसावी. पण जर हिरव्या रंगाची साडी जर नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंगाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र हे टाकत असतो. कारण लाल रंग हा सर्व देवतांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याच्या उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जातो. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लालच असते. कारण सौभाग्यवतीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हळदी कुंकामधील त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो आणि त्यामुळे लाल रंगाचं खूप जास्त महत्त्व आहे. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी देखील नेसू शकता. त्यानंतरचा रंग आहे केशरी रंग. केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. हा रंग त्याग, ज्ञान आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही या रंगाची साडी देखील आवर्जून नेसावी. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की केशरी रंगाची साडी नेसावी का? कारण केशराचा टिळा देवीने लावलेला आहे. तर आपण केशरी रंगाची साडी नेसू शकतो. फक्त केशराचा टिळा आपल्याला देवघरातील कोणत्याही देवांना लावायचा नाही आहे आणि घरातील कोणीही देखील लावायचा नाही आहे. या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकतो, काही हरकत नाही आहे. आणि पिवळा रंग वर्ज्य आहे, कारण पिवळ्या रंगाची साडी देवीने नेसलेली आहे. मग पिवळ्या रंगाचे तुम्ही म्हणजेच हळदी कुंकू करत असताना हळद वापरली तर चालेल का, असा देखील प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो. तर काहीही हरकत नाही. हळदीला आणि कुंकवाला संक्रांतीच्या या सणाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. तर तुम्हाला इथे हळद वापरायची आहे. त्यानंतरचा रंग म्हणजे सर्वात आवडता स्त्रियांचा रंग हा गुलाबी रंग. तर गुलाबी रंग देखील तुम्ही आवर्जून परिधान करू शकता. हा रंग प्रेमाचे प्रतीक मानले जातो, तसेच आनंदाचे प्रतीक देखील मानले जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपले मन देखील खूप प्रसन्न होत असते. एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील आवर्जून परिधान करू शकता. हे झाले शुभ रंग. आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे रंग हे बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात, थंडीपासून आपले संरक्षण करत असतात. म्हणूनच गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. म्हणूनच या दिवशी काळ्या रंगाला देखील महत्त्वाचे मानले जाते. इतर कोणत्याही सणाला आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो, मात्र संक्रांतीच्या या सणाला काळा रंग परिधान बरेच जण करतात. पण जेव्हा तुम्ही वाण देत असाल त्यावेळेला तुम्हाला काळा रंग नाही परिधान करायचा आहे. त्यानंतर तुम्ही हळदी कुंकाला वगैरे जाताना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरीही चालेल. फक्त तुम्हाला यावर्षी पिवळ्या रंगाची साडीही नेसायची नाही आहे. कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नयेत असे सांगितले जाते. म्हणजेच ही पद्धत पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. यावर्षी म्हणजे 2026ला संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडीही नेसायची नाही आहे. त्यानंतर बांगड्यांबद्दल बोलायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात, 16 शृंगार करत असतात. बांगड्यांचा समावेश असतो आपल्या या 16 शृंगारामध्ये. तर बांगड्याला खूप महत्त्वाचे मानले जाते. तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, म्हणजेच आपल्या पतीचे आयुष्य वाढते असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि काचेच्याच बांगड्या आवर्जून परिधान कराव्यात. कारण काचेच्याच बांगड्या हातामध्ये असायला पाहिजेत. प्लास्टिक किंवा इतर कॉपर कोणत्याही बांगड्या तुम्हाला या दिवशी घालायच्या नाही आहेत. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत. एक बांगडी वाढीव तुम्हाला हातामध्ये घालायची आहे. बांगड्या घालण्याचे नियम आहेत. आपण कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर अशा प्रकारे बांगड्या भरतो, म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची असते. मग तुम्ही कितीही बांगड्या घालू शकता. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू त्यावेळेला पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही आहेत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची एक बांगडी देखील तुम्ही घालू शकता. किंवा मग तुम्ही दुसरीमध्ये कोणतीही बांगडी घातली तरी चालेल, सोन्याची घातली तरी चालेल, परंतु हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या घालण्याचाच प्रयत्न करा.
आणि काचेच्याच बांगड्या ह्या घालण्याचा नक्की प्रयत्न करा. त्याचबरोबर प्लास्टिक, मेटल किंवा इतर कोणत्याही बांगड्या तुम्हाला घालायच्या नाही आहेत. टिचलेल्या बांगड्या तुम्हाला हातामध्ये घालायच्या नाही आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असते. त्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे. या कारणाने आपण हळद कुंकू लावले आणि हळद लावली तर चालेल का? कुंकू लावायचे आहे आणि हळद लावावी का नाही? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तर देखील आपण हळद लावू शकतो, कारण देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे. आपल्याला या दिवशी हळद लावायची आहे, केशर वापरायचे नाही आहे. त्यानंतर आपण अशा कोणत्याही सणावाराला दागिने हे परिधान करत असतो, कारण कोणत्याही दागिन्याशिवाय स्त्रियांचा शृंगार हा पूर्ण होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असते. मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असेल. तर दागिने तुम्ही कोणतेही घालू शकता. फक्त तुम्हाला यावर्षी संक्रांती देवीने मोती धारण केलेला असल्यामुळे मोत्याचे दागिने हे वर्ज्य करायचे आहेत, ते वापरायचे नाही. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले असल्यामुळे तुम्हाला जाईचा गजरा अजिबात डोक्यामध्ये केसामध्ये माळायचा नाही आहे. त्याशिवाय तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा केसांमध्ये माळला तरीही चालेल, परंतु तुम्हाला यामध्ये पिवळ्या रंगाचा गजरा नाही वापरायचा आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाचा गजरा वापरला तरीही चालेल. यावर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण केलेला आहे, म्हणून पायस म्हणजे खीर या दिवशी आपल्या घरात चुकूनही करायची नाही आहे, खायची नाही आहे आणि कोणाकडे गेलात तरीही तिथे देखील खीर खायची नाही आहे. कारण ही देवी जे करत आहे ते आपण करू नये असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे. त्यासाठी ती पायस भक्षण करीत असल्यामुळे तुम्ही पायस खायचा नाही आहे, म्हणजेच खीर बनवायची नाही आहे, खायची नाही आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, भूमी, गाय, वस्त्र, सोने, तीळ किंवा मग गूळ पात्र म्हणजे तुम्ही स्टीलची भांडे देखील दान करू शकता. घोडा अशा प्रकारचे यथाशक्ती काहीही दान केले तरी चालेल. बुधवारी तुम्ही 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा करणार आहात, तर गुरुवारी 15 जानेवारीला कर दिन म्हणजेच किंक्रांत साजरी करणार आहात. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते. या संक्रांती देवीने किंक्रासुराला ठार मारले आणि लोकांना त्याच्यापासून सुखी केले, दूर केले. त्यामुळे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले होते आणि त्याच्या या जाचातून प्रजेला मुक्त केलेले असल्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा दिवस करी दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ करत असतात, म्हणजेच हळदी कुंकू करत असतात. तर या दिवशी शेणाला हात लावू नये असे देखील सांगण्यात आलेले आहे. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितलेले आहे. तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाहीत. दुपारी हळदी कुंकू करतात. अशा प्रकारे प्रथा किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, घरामध्ये वादविवाद करू नयेत, मन शांत ठेवावे, शांतचित्त ठेवून सर्वांचा आदर करावा, आदराने वागावे. कुलदेवता किंवा कुलदेवीची सर्व देवांची पूजा आणि नामस्मरण सतत करावे. त्याचबरोबर काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत, काही कामे वर्ज्य करावे. या दिवशी लांबचा प्रवास करू नये, तसेच शुभ कार्य देखील केले जात नाहीत. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरे केले जाते. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. या दिवशी लहान मुलांना बोर न्हाण घातले जाते. परंपरेनुसार नवीन नवरीला हलव्याचे दागिने घालून त्यांना देखील या दिवशी संक्रांत सण हा दिला जातो. त्याप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांच्या कौतुकाचा देखील सोहळा मानला जातो. यामुळे आपल्या मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोर न्हाण घालण्याची पद्धत आहे. बोर न्हाण्यासाठी कोणत्याही मुहूर्त पाहण्याची गरज नाही आहे. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 वर्षापर्यंत बोर न्हाण करता येते. काही ठिकाणी 5 वर्ष देखील बोर न्हाणे केले जाते. बोर न्हाण करत असताना बाळाला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामध्ये तिळांचा वापर केलेला असतो. तसेच लुटण्यासाठी बत्तासे, बोर, करवंद, तिळगुळ, मुरमुरे, फुटाणे, ऊसाचे तुकडे, हरभरा हे टाकत असतात.
सध्या लोक त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट आणि याचा समावेश देखील करत असतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बोलवले जाते. खाली स्वच्छ आसन टाकून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवला जातो व त्यावर बाळाला बसवून ओवाळले जाते. मग बाळाच्या डोक्यावर सर्व पदार्थ टाकून हळुवारपणे प्रत्येकजण थोडेसे टाकून बोर नाहणे हे साजरे करत असतात व इतर मुलांना ते लुटायला सांगतात. बोर नाहणं का करायचे असते तर या मागची एक कथा देखील आहे. तर करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नयेत यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केले होते. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोर नाहणं केले जाते. लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात असतात. त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट दृष्टी पडू नये आणि लहान मुलांचे संरक्षण व्हावे त्यासाठी बोर नाहणे केले जाते असे शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे. तर बोर नाहण्याविषयी देखील आपण माहिती पाहिलेली आहे. रथसप्तमीपर्यंत बोर नाहणं केले जाते. तर नक्की माहिती आवडली असेल तर लाईक करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.